येते की आम्ही सर्व सर्व खासदार आणि सर्व आमदार सर्व नेते मंडळी आपल्या पाठीशी आहोत। सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत आणि माझ्यासोबत आता सध्या नागपूरमधून परिस्थितीचा आढावा देतोय तेजस मोहत्रे आणि पुण्यातून प्रीतम पुरोहित। आपण सुरुवातीला पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यातून माझा सहकारी प्रीतम पुरोहित आहे। प्रीतम, आपण बघतोय की सध्या जिल्हा परिषदेच्या समोर या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मवियाचे नेते आता रस्त्यावरती उतरलेले आहेत। काय मागण्या आहेत या आंदोलकांच्या? कारण आता आजपासून 14 दिवसांची संचारबंदी पुण्यामध्ये लागू करण्यात आली आहे, तरी सुद्धा आंदोलनात काही करायची थांबत नाहीयेत मवियाचे नेते। काय माहिती आहे? खरं तर सिद्धेश, आपल्याला माहितीये संचारबंदी जरी पुण्यामध्ये असली तरीही इंधन दरवाढीने सर्वसामान्य जण जे आहेत ते होरपळत आहेत आणि सगळीकडे महागाई वाढत आहे आणि सर्वसामान्यांच्या खिसाला जळ बसत आहे। आणि हाच मुद्दा घेऊन काँग्रेस देखील सर्वत्र देशभरामध्ये निदर्शनं करत आहे। पुण्यामध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काँग्रेसचे सर्व एकत्र येऊन त्यांनी जो आहे सगळ्या घटनेचा निषेध नोंदवलेला आहे। बैलगाडी असेल, घोडा असेल किंवा गाढव असतील, हे सर्व प्रतिमात्मक आणून त्यांनी ह्या सगळ्या घटनेचा निषेध नोंदवला आहे। पेट्रोल आणि इंधनाचे तर इतके महागलेले आहेत की ते अत्तराच्या कुपीमध्ये ठेवण्यासारखेच झालेले आहेत आणि सर्वसामान्यांना ते परवडणार नाहीत। हीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी आज सगळ्या घटनेचा निषेध नोंदवला की मोदी सरकारने जे आहे किंवा केंद्र सरकारने जे आहे ते सर्वसामान्य महागाई वाढेल असं त्यांनी आरोप केलेला आहे। मात्र त्यांनी दुसरीकडे सांगितलं की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर देखील करा। हे बघा, मागच्या 10 दिवसांत पेट्रोल डिझेलचे 4 वेळा दरवाढ झालेली आहे आणि ही निश्चित लोकांचे देशातल्या नागरिकांचे कंबरडे बोलणारी आहे। आणि म्हणून आज आम्ही पुणे शहर काँग्रेसचे या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आंदोलन नरेंद्र मोदी सरकारचा, फडणवीस सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला। पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही आज घोडागाडी पण आणली, त्याचबरोबर बैलगाडी सुद्धा आणली, घोडे बांधले आणि गाढव आणली। गाढव याच्यासाठी पूर्वी व्यापार हा गाढवावर केला जायचा। नरेंद्र मोदींच्या कृपेमुळे आज मराठवाड्यात पेट्रोल डिझेल मिळत नाही, तर लोकांना गाढवावर व्यापार करण्याची वेळ आलेली आहे। सेंटच्या बाटल्यांमध्ये आम्ही आता पेट्रोल डिझेल आणलं, त्याचं कारण आहे की पूर्वी महागडं अत्तर भरून वापरलं जायचं, आता डिझेल पेट्रोल इतकं महागडं झालं की लोकांना आता गाड्यावरती भाड्याने मिळणार नाही। खरंय प्रीतम, त्यामुळे एकंदरीतच मवियाचे नेते आता सर्वसामान्यांसाठी आता रस्त्यावरती उतरलेत। आपण नागपूरमध्ये जाऊयात, तिथून तेजस मोहत्रे आपल्याला या सगळ्या आंदोलनासंदर्भातली माहिती देतोय। तेजस, आपण आता बघितलं असेल की चांदोडमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे, पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे, नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? नागपूरमध्ये कशा पद्धतीने मवियाचे नेते रस्त्यावरती उतरलेत? काय मागण्या आहेत या आंदोलकांच्या? इंधन दरवाढीच्या विरोधात जे आहे ते आंदोलन सुरू अशातच जर बघितलं असेल तर उपराजधानीत सुद्धा जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात जे आहे ते आंदोलन करण्यात आलं। अनोख्या पद्धतीने हे संपूर्ण आंदोलन होतं। सायकल घेऊन संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी जे आहेत ते स्वार होत जे आहेत ते केंद्र सरकारच्या विरोधात जे आहे ते घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी जर बघितलं असेल तर इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत, ते दर जे आहे ते कुठेतरी कमी व्हावे आणि यासाठी जे आहे ते सायकल घेत जे आहे ते अनिल देशमुख स्वतः जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयात जे आहेत ते पोहोचले आहेत। त्या संदर्भात तिथे जे ते निवेदन देणार आणि एकूणच जे आहे ते त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात जे आहे ते कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सर्वसामान्य नागरिक सुद्धा यावेळेस उपस्थित होते। एकूणच जर बघितलं असेल तर नरेंद्र मोदी यांनी जे आहे ते सार्वजनिक वाहनाचा वापर करावा असे जे आहे ते आव्हान केलं होतं। मात्र एकूणच जर बघितलं असेल तर या संपूर्ण याच्यात जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी जे आहे ते विरोध या ठिकाणी जे आहे ते दर्शवलेला आहे। बघितलं असेल तर ऊन जे आहे ते नागपूर वाढत आहे। संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर अनिल देशमुख यांनी जे आहे ते पदाधिकारीसह कार्यकर्त्यासह जे आहे ते संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणातून जे आहे ते या संपूर्ण याच्यात जे आहे ते निषेध व्यक्त केलेला आहे। नक्कीच, धन्यवाद तेजस, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। पुढची बातमी पाहूयात। कांद्याच्या दरवाढीसाठी सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे रस्त्यावरती उतरल्या। सोलापुरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये